राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी काहीतरी खास आहे, स्पेशल म्हणजे आपल्या धनगरवाड्यावर आई आता बनवणार आहे कुरडई कांदा। तर आज आपला जेवणाचा स्पेशल ब्लॉग आहे आणि कुरडई कांदा तुम्हाला बघायचा आहे। चला तर तर मित्रांनो, सकाळ सकाळच्या वातावरणात बघा आपली इथं वाघर दिली, अशी मेंढर बसल्या ते बघा। काय काय व्हायचं, कांदा कोंदा खायला बाहेर आले ते, इकडून अशी मेंढर बसल्या ते तर सकाळ सकाळच्या वातावरणात। तर मित्रांनो, आपल्या वाड्यावरच्या म्हातारे आज्याबायांचं बघा हे असते देशी कोलगेट। आपलं देशी कोलगेट म्हणजे हे अशी मिसरी, काटक्यांची मिसरी अशी यांना भाजायला लागते, यांना 2-4 टाइम मिसरी लावायला लागते। तर म्हाताऱ्या बायांना करमणूक म्हणून काय तर त्यांची करमणूक म्हणून देशी कोलगेट मिसरी असते मित्रांनो। तर या ठिकाणी आपलं बिराडे आणि मस्तपैकी आपलं भाऊ बसल्या ते बघा, गाड्याला टेकून इथं भाऊ बसल्या ते, इकडं आपलं बिराडे आईचं इथं चाललंय वाईट जरा देशी कोलगेट तयार करायचा कार्यक्रम, आणि तिथं आपला कांदा बिंदा आईने चिरून ठेवलाय। आता मस्तपैकी आपल्या आईला आता आई बनवणार आहे कुरडई कांदा। तर आता कुरडई कांदा बघायचा मित्रांनो तुम्हाला। तर मित्रांनो, या ठिकाणी तयारी चालली आपली मस्तपैकी कुरडई कांदा बनवायची। आई बनवणार आहे आता कुरडई कांदा। कढई मांडली आपली चुलीवरती, 3 दगडाच्या नाही विटाच्या 3 विटांच्या चुलीवर आपली कढई मांडली। आता मस्तपैकी बनवायची आपल्याला कुरडई कांदा। तर मित्रांनो, कुरडई कांदा बनवायसाठी एवढं ताटभर आपला कांदा चिरलाय। आता मस्तपैकी कांदा परतून तळून घ्यायचा आहे, आणि ही आपली कुरडया आईने भिजत घातल्या ते थोड्या वेळ। चला आता आई आपली बनवते कुरडई कांदा। आता टाकते कांदा। आता हे कांदा चांगला टाकून तळून घ्यायचा आहे। तर मस्तपैकी आपला ताटातला कांदा कढईमध्ये टाकून घेतला मित्रांनो आईने। आता त्याला व्हायचं खाली जाळ थोडा थोडा चाललाय, जाळ वेळ लावायचा आणि मस्तपैकी कांदा घ्यायचा आहे परतून। अशा पद्धतीने या ठिकाणी आपली आई कुरडई कांदा परतते बघा मित्रांनो। असा उन्हातल्यानी कढईमध्ये कांदा चांगला मस्तपैकी लाल लाल चांगला परतून घ्यायचा, नंतर मग ह्या भिजाय घातलेल्या कुरडया या ठिकाणी भिजाय घातलेल्या कुरडया वाईज फुगत येत आहे। फुगले की त्यांना बी मस्तपैकी ह्याच्यात फ्राय बनवून टाकायची। तर मित्रांनो, आपल्या आईने बघा बोजा वाहण्यासाठी ह्याच्यात दाणं दुणं ठेवलं जातात। तर किती मस्त बघा, केवढी कटाळ शिवली अशी। आई किती दिवस गेलं तुझं कटाळ शिवायला? महिना गेला की काम करून, घरचं वागरा बिगरा देऊन घरचं काम करता करता हे बी काम केलं, थोडासा वेळ भेटल्यामुळं। आणि आपली कठाळ 5-5 मिनिटं एक द्वारा घालाय गावला तेवढाच घातला। आपली कठाळ कशी शिवली तुम्हाला नीटनेटकी दाखवतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आईने बघा कठाळ अशी शिवली। आता तुम्ही म्हणसाल हे तर अख्खं सलंग दिसते, तर ह्याला 2 बोळ तयार केले ते बघा। या ठिकाणी हे असं एक बोळ तयार केले, आणि इथं या ठिकाणी दुसरं एक बोळ तयार केले। तर आईने असं म्हणजे सगळं बंदोबस्त पहिल्यापासून पूर्वीच्या काळापासून आमचं असं शिवणकाम असतं। आईचा 1 महिना गेला ह्याच्यासाठी काम करून, घरचं वाघरा बिगरा देऊन संपूर्ण काम करून हे शिवलंय आईने। तर आईने कसं शिवलंय आणि कसा दोरा घातलाय ते तुम्हाला मी दाखवतो। तर प्रत्येक महिलाची इच्छा असते की दुसऱ्यापेक्षा आपलं काम एकदम चिकना दिसलं पाहिजे। तर बायांनी बघा अशी इथं फुलं बिलं लावले ते, कारण का तर आपलं जे झालंय ते एकदम दुसऱ्याला टवटवीत एकदम भारी दिसलं पाहिजे म्हणून अशी फुलं बिलं लावून अशी किनारत बघा कशी 3 शिऱ्या दंड ह्याला म्हणतात, 3 शिऱ्या दंड। आपल्या आईने हा 3 शिऱ्या दंड एकदम 1 नंबर घातलाय। कामाचं माणूस आपल्या आईच्या हाताचं शिवणकाम म्हणजे बघा कसं झकास आले असं शिवलंय बघा। दोरा बघा किती बारीक घातलाय। काय करता तुमच्या टेलरला, आमचा टेलर बघा कस काय खतरनाक बघा। इथं असा 3 शिऱ्यात दंड बिंड घातलाय, आणि इथं असं जागा केली आतमध्ये। ह्याच्या आतमध्ये किती वेळ साहित्य तुम्ही बसू शकता, इथं सुद्धा साहित्य बनवू शकता, म्हणजे आतमध्ये बसू शकता साहित्य तुम्ही। आता तेल टाकते। आता तसाच घेतला आधी भाजून, आता तेल टाकून वाईट तळून घ्यायचा। आधी मस्तपैकी भाजून घेतला, लाल जरद बनवला, आता तेलाने जरा वाईज परतून घ्यायचा, म्हणजे एकदम खायला स्वादिष्ट झकास लागला पाहिजे।
आता कुरडया भिजून झाल्या, आता या कांद्यात टाकायच्यात. तर मित्रांनो, आईने आपल्या कुरडया मागाशी पाणी ओतून भिजाय घातल्या होत्या आणि त्या चांगल्या भिजून फुगल्यानंतर आता ह्या परतलेल्या कांद्यात आईने घेतल्या कुरडया टाकून. आता इथून मोरची प्रोसेस बघा कशी काय होते. आपला मस्तपैकी मिक्सिंग, ते कसं असतं चिकन फ्राय, तशी आपली कुरडई फ्राय होणार आहे. आता या ठिकाणी कुरडई आणि कांदा कसा मिक्सिंग केला बघा आईने उन्हातल्याने कुरडई कांदा असा मिक्सिंग करून घ्यायचा, फ्राय बनवून घ्यायची. अजून त्यात मसाला बिसाला टाकताना बघायची तुम्हाला खतरनाक. आता टाकायची थोडीशी हळद टाकली बघा. आता थोडस टाकायचं मीठ. आता मीठ टाकायचं बघा. मीठ टाकलं आईने मस्तपैकी. तिथे ठेवून उन्हातलं झालंय ऊन, भासते आईला राव. ते खालून जाळाचे हाय लागल्यामुळं उन्हातले जे किनाऱ्या झाल्या गरम. पण या ठिकाणी बघा कुरडई कांदा हाताला आईच्या भाजलं म्हणल्यावर कुरडई कांदा झकासच होणार. आता टाकायचा 2 चमचे मसाला. 2 चमचे मसाला, आपला धनगरवाड्यावरचा धनगरी मसाला. तुम्हाला दाखवलाय मसाल्याचा सुद्धा व्हिडिओ मित्रांनो. 10K+ व्ह्यूज गेल्या. ते कोणी बघितला नसेल तर अजून जाऊन बघा. आपला 2 चमचे धनगरी मसाला टाकलाय आईने कुरडई कांद्यात. आता आपला मस्तपैकी कुरडई कांदा लाल बोंग झालाय. आता आई त्याच्या मस्त ताट ठेवते बघा. आता त्याला वाफलून द्यायचं. काय करायचं आहे? त्याला वाईच वाफलून घ्यायची. आता कुरडई कांद्याला वाईच वाफलून द्यायचे, म्हणजे वाईच त्याचा चांगला रसबीस उतरल कांद्यात मेद्यात. मग बघा कसा होतोय खतरनाक. काय तुझी देशी कोलगेट झाली का नाही तयार? नाही झाली बाबा अजून. अजून काय आईची देशी कोलगेट तयार झालेली नाही बघा. अर्धी व्हायचं. आई कशी वाटते दाखव आम्हाला वाटून. तांब्याने बघा कसं काम चाललंय खतरनाक. देशी कोलगेट याला म्हणतात धनगरवाड्यावरची देशी कोलगेट. आता ह्यांना व्हायची व्यसन लागले देशी कोलगेटचं. भरपूर देशी कोलगेट लावतात बाबा हे. तर मित्रांनो, आता झाकण काढलेलं आहे आणि आपला फडफडीत कुरडई धनगरवाड्यावरचा कुरडई कांदा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, आपला कुरडई कांदा झालेला आहे तयार. आणि बघा आपल्या आई अजून आता झाकण बिकण ठेवून चांगला फडफडीत आईने कुरडई कांदा तयार केलेला आहे बघा. आई वाढते आता वाईज पोरींना कुरडई कांदा. पोरींना जरा वाईज कुरडई कांद्याची जरा वाईज चटक लागली या. त्यांना आवडतोय कुरडई कांदा. बघा आपले आरचू, पगू आणि बाय तिघी जणी आपला मस्तपैकी वाड्यावरचा कुरडई कांदा खात्यात. पगू कसा झालाय कुरडई कांदा? एकच नंबर बघा. पगूला तर आवडला म्हणल्या विषय संपला. तर मित्रांनो, असेच आपल्या धनगरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.